या औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर ते आपले स्वागत आहे। आज दिनांक 25 फेब्रुवारी आहे, तर जागतिक भाषा दिन इथं साजरा करण्यासाठी आपण जमलेलो आहोत। तरी सपना मॅडम आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील त्यांची। नमस्कार। जागतिक मराठी भाषा दिन हा 27 तारखेला मनवला जातो, पण 27 तारखेला सुट्टी आली असल्यामुळे आपण हा प्रोग्राम जो आहे तो आज या ठिकाणी मनवत आहे किंवा साजरा करतो। जागतिक मराठी भाषा दिन हा कुसुमाग्रजांच्या जन्म दिनाप्रित्यर्थही मनवला जातो। आज या ठिकाणी आपण कुसुमाग्रजांबद्दल एक थोर लेखक, कवी आणि संशोधक म्हणूनही आपण त्यांना या ठिकाणी ओळखलं जातं आहे। त्यांच्याबद्दलही आपल्याला माहिती असली पाहिजे, सगळ्यांना कुसुमाग्रजांबद्दल माहिती असली पाहिजे आणि मराठी भाषेचं वैशिष्ट्य काय आहे, मराठी भाषा कशी बदलत गेलेली आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मराठी भाषेचं महत्त्व काय आहे हे आपण आज या कार्यक्रमामध्ये बघणार आहोत, ऐकणार आहोत। तेव्हा सगळ्यांनी शांततेने हा प्रोग्राम बघावा अशी मी सगळ्यांना विनंती करते। मी यांना स्थान ग्रहण करण्याची विनंती करतो। कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि थोडा मोठा माणूस होण्यासाठी मोठे मन असावे लागते। रसिकाओ, कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असलेले माननीय श्री डॉक्टर संजय वक्ते सर वेळात वेळ काढून आज आपल्या इथे उपस्थित आहेत, तरी आपण त्यांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत करावे। जीवन त्यांचे अवघे आहे पुरुषाचे पराक्रमाचे, ज्यांनी आपल्या पराक्रमातून शिखर गाठले कर्तृत्वाचे। कृतज्ञतेतून ओटी ओटी सहजपणाने भावनाचे शब्द स्फुरणाने स्वागत करूया या सोहळ्यातील या मान्यवरांचे। तसे एखाद्याचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, तर ते आपल्या काळजात कोरलेलं आभार लेणं असतं। याच रूपानं आपल्या कार्यक्रमाचे दिस पेरणारे व सतत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माननीय प्राचार्य श्री आवाडे सर यांनी आपले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो। ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं घ्यावे, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावे, आम्हाला एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे हे शब्द आणि संस्कार आमचे स्वीकारावे। तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय संजय वक्ते सर यांचे स्वागत प्रेम शुक्ला करतील अशी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य श्री आवाडे सर यांचे स्वागत सपना मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच शिवाजी NSSचे कार्यक्रम अधिकारी शिवाजी डुमणे सर यांचे स्वागत जुई बोरकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो।
सामर्थ्य आमच्या अंगी यावे, शब्द आपले पेरण्याचे, भाग्य आम्हास लाभले, कर्तृत्व आपले ऐकण्याचे. ओम शंकर आपल्या समोर कुसुमाग्रजावर आधारित गाणे प्रदर्शित करणार आहे. तरी त्यांचे स्टेजवर गाणे प्रदर्शित करण्यासाठी मी विनंती करतो. सुप्रभात. मुख्याध्यापक सर, अतिथीगण आणि शिक्षकगण आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणी, आज आपण इथे जमलो आहोत मराठी दिवस निमित्त साजरा करण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या संत तुकाराम महाराज आणि विविध संतांच्या शिकवण्याने प्रेरित झालेल्या कुसुमाग्रज आणि विविध साहित्यकांच्या साहित्याने समृद्ध झालेल्या महाराष्ट्र मराठमोळ्या मातीत जन्मलेल्या मराठी मावळ्यांनो, आज आपण मराठी राजभाषा दिन साजरा करत आहोत. या निमित्त का होईना मराठी माणसाला आपल्या मातृभाषेचे सन्मान गौरव करण्याची संधी मिळते. आपल्याला खरंच आपलं भाग्य धन्य आहे की आपण मराठी भाषा बोलतो. आज मी आपल्या समोर एक गीत प्रस्तुत करणार आहे, माय मराठी आमची. महावंदनीय अभिमान प्रिय मराठी आमची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची. महावंदनीय अतिप्राण प्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या तरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची. महावंदनीय अतिप्राण प्रिय ही माय मराठी आमची. ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची. महावंदनीय अतिप्राण प्रिय ही माय मराठी आमची. राखट देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्राणाला घ्यावा श्री महाराष्ट्र देशा. भीमावरा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्याची संताची भक्ताचे वाढ करावी, देव देशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्याची. योग्याची वीराची तलवारीच्या पात्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्याची. ही भूमी सप्तसुरांची, रंगाची कष्टकलाची, काव्याची शास्त्र विनोदाची. ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची. महावंदनीय अतिप्राण प्रिय ही माय मराठी आमची. ही माय भूमी जन्मभूमी माय भूमी जन्मभूमी. आपल्या कॉलेजमधील ओम कडकर याने उत्कृष्टपणे आपलं गीत सादर केलेलं आहे, तर मी त्याचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच माननीय आपल्या कॉलेजचे श्री शिवाजी ढुंगणे सर कार्यक्रम अधिकारी थोडक्यात कार्यक्रमाचं प्रस्तावित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हॅलो. NSS तर्फे आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्राचार्य माननीय हेमंत आवारे साहेब आणि खास या कार्यक्रमासाठी मराठी भाषा दिन या विषयावर तुमच्याशी बोलण्यासाठी आलेले वक्ते श्री डॉक्टर संजय भोवते सर, या ठिकाणी उपस्थित सर्व सहकारी निदेशक बंधू आणि भगिनींनो, तसेच लाडके या ITIचे माझे प्रशिक्षण. खरं तर हा टॉपिक आता विषय तुम्हाला समजला आहे की मराठी गौरव दिन, भाषा गौरव दिन या निमित्ताने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं महत्त्व ही भाषा, आपल्या भारतामध्ये अनेक प्रांत आहेत आणि एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आपला देश आहे. या देशामध्ये अनेक बोली अनेक भाषा आहेत आणि अनेक संस्कार आहेत. आपण महाराष्ट्रात राहतो, आपली पहिली मराठी बोली ही मराठी भाषा म्हणून आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे. जेव्हा आपण या जगामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या मनावर भाषेच्या रूपामध्ये मनावर जे परिणाम होतात त्यानुसार आपण घडत जातो. म्हणजे भाषेचं महत्त्व किती मोठं आहे हे आपल्याला समजतंय. प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाळकर, ज्यांना आपण पुष्पांजली म्हणतो, त्यांच्या नावाने म्हणजे 27 फरवरी त्यांच्या जन्मदिनी हा मराठी भाषा गौरव दिन मनवला जातो. काही कारणास्तव आपल्याला पुढे हा 2 दिवस पुढे घ्यावा लागत आहे, कारण उद्या परवा सुट्टी येत आहे. तर मित्रांनो, मराठी भाषेचं महत्त्व दिवसेंदिवस थोडंसं कमी होत चाललेलं आहे. या मातीतून अनेक कलावंत, खेळाडू, साहित्यिक, लेखक अजरामर झाले, मोठे झाले आणि या साहित्याचं, या मराठीचा, या भाषेला त्यांनी समृद्ध केलं, मान मिळवून दिला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर हे सगळे लोक आपल्याला माहीत आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास मी आत्ताच सांगितलं कुसुमाग्रमाचं आपल्याला उदाहरण घेता येईल. ते साहित्यिक होते, अनेक कविता, कादंबऱ्या, लेखक. त्यानंतर जर आपण संत परंपरेचा विचार केला तर ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम महाराज आहेत, यांनी सुद्धा आपल्या भाषेला समृद्ध केलेला आहे. त्यानंतर जर समाजसेवकाचा विचार केला तर अगदी आतापर्यंत जर आपण विचार केला तर शेवटचे आमचे ज्यांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलं आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुद्धा संपूर्ण साहित्य तुम्ही बघितलं तर मराठी भाषेने त्यांना एक मोठा मान दिलेला आहे आणि त्यांनी सुद्धा मराठी भाषेला एक मोठं केलेलं आहे. खेळाडूंचं नाव घेतलं तर तुम्ही सचिन तेंडुलकरचं नाव घ्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मराठी भाषेचा खेळाडू आपल्याला दिसतोय. म्हणजेच एकीकडे या मराठी भाषेचं महत्त्व किती आहे, आपल्याला सुद्धा अलीकडच्या काळामध्ये या मराठी भाषेचं जर आपल्याला संवर्धन करायचं असेल तर तुम्ही सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मराठी भाषेला अवगत करा. म्हणजे आता तुम्ही जे काही करता, SMS पाठवता, एखादा पत्र लिहिता किंवा त्याबद्दलचं कम्युनिकेशन करता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता कुठेतरी मराठी भाषेमध्ये त्याचा सुद्धा वापर केला पाहिजे, मराठी भाषेला वाढवला पाहिजे. आणि मराठी भाषेला परत आपण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी जर मराठी भाषेला उचलून नाही धरलं तर ही मराठी भाषा दिवसेंदिवस खाली जात राहील. मित्रांनो, या दिवसाच्या औचित्य साधून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की मराठी भाषेचं या निमित्ताने एक असा हे मनामध्ये ठाम निश्चय करा की आपण आपल्या दैनंदिनी जीवनामध्ये मराठी भाषेला अधिकात महत्त्व देऊ. ते शेवटी तुम्ही लिखाणाच्या स्वरूपामध्ये द्या, भाषेच्या स्वरूपामध्ये द्या, ज्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला मराठी भाषेचा वापर करून त्याचं संवर्धन करता येईल. या पद्धतीची आपली कृती यापुढे असली पाहिजे असं मी जाहीर करतो. आणि या NSSच्या माध्यमातून लॉकडाऊन नंतरचा हा पहिलाच आपला कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि अशाच पद्धतीचे पुन्हा चांगले कार्यक्रम या NSSच्या प्लॅटफॉर्मवरून आपण पुढे घेणारच आहोत. आणि या ठिकाणचे जे कार्यक्रम लागतील ते कार्यक्रम तुमच्या मनावर नक्की काहीतरी परिणाम करून जातील. या ठिकाणून तुम्ही जेव्हा काहीतरी बाहेर निघाल, डिग्री घेऊन बाहेर निघाल, तेव्हा नक्कीच इथली शिदोरी काहीतरी चांगली राहणार आहे तुमच्यासाठी. त्याच्यामुळे पुढे जसे कार्यक्रम लागतील या कार्यक्रमाला साथ द्या, सहकार्य करा आणि व्यवस्थितरित्या आपण आपलं
या ठिकाणी सगळं पाहून येतो, तुम्हाला हा कार्यक्रम आपण ऐकून घ्या अशी तुम्हाला मी जाहीर आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. सरांनी सांगितल्याप्रमाणे मराठी भाषेचे महत्त्व फारच कमी झालेलं आहे, तरी आपण सर्वांनी मराठीचा उपयोग जास्तीत जास्त करावा आणि मराठी भाषेचे महत्त्व समजून घ्यावे असे सरांनी थोडक्यात सांगितले. तरी आता मी पुढील पाहुण्यांना आमंत्रित करतो. तरी थोडं एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक महत्त्व म्हणून जगा, पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहतील. असेच चांगल्या व्यक्तिमत्वाचे धनी असलेले माननीय श्री संजय भक्ते सर यांनी 12 विषयामध्ये MA केलेलं आहे. तसेच त्यांचे शिक्षण MCom, MP तसेच पुणे विद्यापीठातून सोशल वर्कमध्ये PhD झालेली आहे आणि तसेच आकाशवाणीमध्ये मराठी साहित्य आणि भाषण विज्ञान पर्यावरण विभागातून अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. तरी 1998 मध्ये त्यांना सर्च या आरोग्य संघटनेवर डॉक्युमेंटरी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तरी मी त्यांच्याकडे 2 ओळी बोलू इच्छितो. मन समुद्रासारखं असावं, मन समुद्रासारखं असावं, मन समुद्रासारखं असावं, विशाळ ठेवा. मन समुद्रासारखं असावं, विशाळ ठेवा. नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील. द्वेष नको, विचार उजवा. माणसं मशाल बनवून तुमच्यासाठी पेटायला येतील, तेव्हा आपल्या विचारांचे संस्कार उजवा. असेच बोलून मी आज जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त प्रकाश टाकण्यासाठी आकाशवाणीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून व्हावी असे मार्गदर्शन सर आपल्याला करतील आणि मी सरांना 2 शब्द बोलण्यासाठी विनंती करतो की त्यांनी आमच्या विनंती करतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य आवारे सर, राष्ट्रीय सेवा योजनाचे समन्वयक, उपस्थित सर्व प्राध्यापक मंडळी, शिक्षक कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, 27 फरवरी हा विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. गेल्या आठवड्याभरापासून हे कार्यक्रम सगळ्या ठिकाणी सुरू आहे. अगदी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनपासून तर सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जातो. दुसरं असं की NSSच्या प्लॅटफॉर्मवरती हा कार्यक्रम आहे. मी जेव्हा तुमच्यासारखा विद्यार्थी होतो तेव्हा NSSमध्ये 5 वर्ष होतो आणि NSSमध्ये आपल्याला खूप काही शिकण्यासारखं. म्हणजे मी आज तुमच्यासमोर जे उभा आहे ना, हे सगळं मला NSSमधून मिळालं. म्हणून खऱ्या अर्थाने जर आपल्याला जर सांगायचं झालं तर राष्ट्रीय सेवा योजना ही आपल्या शैक्षणिक कारकिर्दीतली व्यक्तिमत्व विकासाची कार्यशाळा आहे असं म्हणतो. तिथूनच आपण घडत असतो. म्हणजे आपल्याला श्रमदानाची सवय तिथेच जडते. शिस्तीचं पालन कसं करायचं हे NSS आपल्याला शिकवतं. संघटन कसं करायचं ते पण आपल्याला NSS शिकवतं आणि ह्या NSSच्याच माध्यमातून आपण सगळं काही शिकत असतो. म्हणजे घरी कधीही हातात झाडू न घेणारे किंवा कुठलेही श्रमदान न करणारे राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत श्रमदान करू लागतात. झोपडपट्टीमध्ये जाऊन तिथल्या लोकांशी चर्चा करतात, बोलतात, आरोग्याबद्दल सांगतात, स्वच्छतेबद्दल त्यांना मार्गदर्शन करतात. अशा अनेक गोष्टी आपल्याला NSSच्या माध्यमातून शिकता येतात. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला की आपण सगळे NSSचे विद्यार्थी आहेत आणि NSSच्या बॅनरखाली हा कार्यक्रम आपण साजरा करतो. मित्रांनो, भाषाचा संबंध जो आहे तो आपल्याला जन्मापासून, म्हणजे जी माणसं किंवा जी व्यक्ती ज्या कुटुंबामध्ये जन्माला येते, ज्या समाजामध्ये जन्माला येते, मग ते कुटुंब ज्या धर्माचं असेल, समाजाचं असेल, ती भाषा आपल्याला लागू. मग त्या भाषेचा आपल्याला जे बाळांमृत आहे ते आपल्याला लहानपणापासून आपल्या कुटुंबामध्ये मिळते. म्हणजे कुटुंबाची जी भाषा ती आपली भाषा आणि तीच आपली मातृभाषा आपण तिला म्हणतो.
मग ज्या भाषेपासून आपण घडतो त्या भाषेबद्दल आपल्याला आदर असायलाच पाहिजे. म्हणजे जेवढा आपण आपल्या आईविषयी किंवा मातृविषयी आपल्याला जेवढा प्रेम असतं, जेवढा आदर असतो, जेवढा सन्मान असतो, तेवढाच आपल्या मातृभाषेविषयी आपल्याला असायलाच पाहिजे. ती मग कोणतीही मातृभाषा असावी, ती आपल्याला असे म्हणजे कुठलीही भाषा ही तुच्छता शिकवत नाही, लहान मोठा कधीच शिकवत नाही, कनिष्ठ वरिष्ठ असं कुठल्याही भाषेमध्ये शिकवल्या जात नाही. प्रत्येक भाषा ही आपलं स्वतंत्र अस्तित्व, आपलं स्वतंत्र शैली निर्माण करत असते. म्हणून भाषेला आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे. म्हणजे जेव्हा आधी मानवापासून भाषेची निर्मिती कशी झाली की पूर्वी भाषा होती का नाही होती, लिपी होती का नव्हते, शब्दही नव्हते. मग नेमकं म्हणजे होतं काय त्यावेळेला, तर भाषेची निर्मिती ही ध्वनीपासून झाली. सगळ्यात आधी जर काय जन्माला आला असेल तर ध्वनी निर्माण झाला आणि मग ध्वनीतून संकेत निर्माण झाले. म्हणजे ध्वनी आला, आपण जर जोरात ओरडलो, रागावलो, हसलो, हे आपल्या ध्वनीच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त करता येतं. म्हणजे मी जर एखाद्याला लहान मुलांना आपण करता मी डोळे काढतो म्हणजे आपण संकेत देतो काय, डोळे काढण्यामध्ये राग करणे, आपल्या चेहऱ्यावरचे हास्य येणं किंवा आनंद निर्माण होणं हे संकेत आहे आपल्याला. म्हणून आधी ध्वनी तयार झाला, ध्वनीनंतर मग संकेत तयार झाला आणि मग संकेतातून मग नंतर शब्द तयार झाले, लिपी तयार झाली, लिपीतून शब्द झाले, शब्दातून वाक्य झालं, वाक्यातून भाषा निर्माण. अशा पद्धतीने भाषा ही विकसित होत गेली. मराठी भाषेच्या संदर्भात जर आपल्याला विचार करायचा झाला तर साधारणतः 1500 वर्षापूर्वी मराठी भाषेचा विकास झालेला आपल्याला आढळून येतो. त्याचं कारण असं आहे की मराठी भाषा ही उत्तरेकडून आर्यांनी आणलेली भाषा आहे. म्हणजे ती त्यावेळेला आर्यांची भाषा म्हणून मराठी भाषेला ओळखल्या जाते. आणि त्यानंतर मग ती भाषा सातपुड्याच्या पर्वताच्या म्हणजे त्या भागामध्ये भौगोलिक रचनेमध्ये ती कावेरीपर्यंत गेली आणि मग नंतर कावेरीपासून मग दमणपासून मग गोव्यापर्यंत आणि मग नंतर महाराष्ट्रामध्ये ती शिरकाव झाली आणि अशा पद्धतीने मराठीचा विस्तार होतो. माझ्या मराठीची बोल पाहिजे आपण असं म्हणतो, आपल्याला कौतुक करायलाच पाहिजे आपल्या भाषेत. आणि मग त्यानंतर 1588 मध्ये काय झालं, पहिल्यांदा कर्नाटकामध्ये श्रावण बेळगोळ नावाचे एक गाव आहे. त्या गावामध्ये पहिल्यांदा मराठी शिलालेख आढळले आणि मग नंतर असं कळायला लागले की मराठीचा शिलालेख म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा अस्तित्वात होता. म्हणजे मराठी भाषा तेव्हाही अस्तित्वात. 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणजे मराठी भाषेतले पहिले आद्य कवी मुकुंदराज आपण जेव्हा म्हणतो तर त्यावेळेला ही भाषा तेव्हापासून अस्तित्वात आहे. आणि मग नंतर काय झालं की जेव्हा पेशवाई होती, पेशवाईमध्ये मराठीला तेवढं काही वाव नव्हता कारण संस्कृत भाषेचा प्रभाव होता. आणि मग पेशवाईचा अस्त झाला. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर मग इंग्रजी साहित्याच्या बरोबर मराठी साहित्य प्रकार वाढायला लागले. कादंबऱ्या निर्माण झाल्या, कविता निर्माण झाल्या, ललित लेख निर्माण झाले, प्रवास वर्णनं निर्माण झाल्या. अशा पद्धतीने मग नंतर मराठी साहित्याचा प्रसार झाला आणि मराठी साहित्य खऱ्या अर्थानं तिथून विश्रांती झाली आणि मग ते साहित्य आपल्यापर्यंत पोहोचलं आणि मग आपण शाळेमध्ये मराठी भाषा शिकायला लागलो. अशा पद्धतीने ह्या सगळा विस्तार जो आहे मराठी भाषेचा हा असा होत गेला. आणि मग त्यानंतर मग काय झालं की सर्वात मग आधी लिपी आली, लिपीनंतर मग माध्यम आले. मग माध्यमांचा वापर काय करायचा, तर सगळ्यात आधी वर्तमानपत्र सुरू मला जवळपास 200 वर्षाचा इतिहास आहे वर्तमानपत्रामध्ये. आणि मग वर्तमानपत्रामध्ये मराठी भाषा यायला लागली. पण ज्यावेळेला 1858 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी त्यावेळेला मराठी वृत्तपत्र दर्पण नावाचं सुरू केलं होतं. तर बाळशास्त्री जांभेकर हे मराठी माणूस असूनही सुद्धा त्यावेळेला दर्पण या मासिकामध्ये 1858 ते इंग्रजीमध्ये मजकूर छापायचे. वर्तमानपत्र कुठले तरी कर्मचारी तो त्या मराठी आपल्या इंग्रजीचं मग मराठी रूपांतर करायचं आणि मग ते त्या वर्तमानपत्रामध्ये छापलं जायचं. त्या काळातही भाषेला मराठी भाषेला म्हणजे शास्त्रशुद्ध किंवा व्याकरण विज्ञान वगैरे हे त्यावेळेला हे नव्हतंच येत नाही सुरुवातीचा काळ. कारण तो कसा होता, तो पारतंत्र्याचा काळ होता, इंग्रजांचं आक्रमण होतं, लोकांना एकत्र करायचं होतं आपल्याला. आणि म्हणून त्यावेळेस जे वर्तमानपत्र होते किंवा जी माध्यमं होती
त्यावेळेसचं माध्यम म्हणजे वर्तमानपत्र. या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून म्हणजे जे काही त्यावेळेस होते गोपाळकांचे आघातकर असतील, लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बरेचसे भारतीय मुकनायक असतील, या अशा वर्तमानपत्रांमधून त्यावेळेस लोकांमध्ये स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये ज्यांनी जागृती निर्माण झाली, चळवळ निर्माण झाली, हे त्यावेळेसचं वर्तमानपत्राचं फार मोठं योगदान आहे भाषेच्या संदर्भामध्ये. आणि त्याच्यामुळे काय झालं की जे माध्यमं जी निर्माण झाली त्या माध्यमांनी भाषेचं संवर्धन केलं. मी नेहमी असं म्हणत असतो की बा भाषेचं संवर्धन जितकं माध्यमांनी केलं असेल तितकंच नुकसान माध्यमांनी भाषेचंही केलं नाही. कारण भाषा काय शिकवते आपल्याला? भाषा जर नसती तर आपण काय केलं असतं? भाषा ही आपल्याला माणसाला ही निसर्गाचं दिलेली फार मोठी देणगी आहे. जागतिक कालखंडापासून जर आपण विचार केला तर भाषा नसती तर आपण एकमेकांशी संवाद साधू शकलो नसतो, म्हणजे देवाणघेवाण करू शकलो नसतो. म्हणजे काय केलं असतं? तर त्यासाठी देवाणघेवाण करण्यासाठी भाषेची गरज होती, त्यासाठी लिपी तयार झाली आणि म्हणून मग भाषा तयार होती. ज्ञानेश्वरांच्या 18 अध्यायामध्ये 472वी एक ओवी आहे, त्याच्यात त्यांनी सुंदर विवेचन केलेलं आहे की भाषेला शब्द स्पर्श असतो, रंग असतो, रूप असतो. तर हे त्यावेळेला लिहिलं आहे, 750 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. म्हणजे किती प्रगत होती ही भाषा आपली. पण आपण भाषेला शालेय अभ्यासक्रमामध्ये आपण 25 मार्कापुरतं किंवा पास होण्यापुरतंच आपण विचार केलेला आहे. पण भाषेच्या माध्यमातूनही आपल्याला अनेक गोष्टी सिद्ध करता येतात. भाषेच्या माध्यमातून आपल्याला आपलं करिअर करता येतं. हे फार उशिराने लोकांना कळायला लागलं. कारण जेव्हा आपण ही माध्यमं पाहतो ना, सगळी आजकाल आपण TV चॅनल सगळे पाहतो किती छान आपण म्हणतो, अरे किती छान बोलतो हा. न्यूज चॅनल आलेले आहेत, चॅट शो आहे, त्याच्यानंतर क्रिकेटची कॉमेंट्री आहे, बातम्या आणि बरेच चॅनल्समध्ये आपण पाहतो तुमच्यासारखे मुलं कामं करतात. मी आकाशवाणीला माझ्याकडे असे तुमच्यासारखे ना 80 विद्यार्थी काम करतात जे 12वी पास झालेले आहेत, ज्यांना आवड आहे, ज्यांना रेडिओवरती बोलायचं आहे, माईकवरती बोलायचं आहे, कोणाला छान गाणं म्हणता येतं, कोणाला मिमिक्री करता येतं, कोणाला एखाद्या वक्त्यांवरती, थोर विचारवंतांवरती चांगलं भाष्य करता येतं, एखाद्याला एखाद्या पुस्तकावर चांगलं समीक्षण करता येतं, कोणाला कविता करता येतात, कोणाला कथाकथन करता येतं. याचं मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आणि म्हणून मी जिथे जिथे ज्या कॉलेजमध्ये मी जात असतो तिथे आधी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना मी हे सांगतो की बाबा रे, बऱ्याच लोकांना तुम्ही लिहिता ना व्हॉट्सअपवरती, तुम्ही काहीतरी चुटकुले जोक वगैरे काहीतरी लिहत असता, रिॲक्शन करतो ना आपण, आहे की नाही? मग हे रिॲक्शन ही जे म्हणजे माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे. जी माध्यमं जी आली आहेत ना आता, या सगळ्या माध्यमांचं एकच उद्दिष्ट असतं, माहिती, मनोरंजन आणि शिक्षण. म्हणजे तुमच्या हातातला मोबाईल जो आहे ना हा सुद्धा तेच सांगतो तुम्हाला. हे माहिती देतं, मनोरंजनही करतो, तुमचं शिक्षणही देतो तुम्हाला. त्याचा वापर आपल्याला नीट करता आला पाहिजे. योग्य पद्धतीने जर त्याचा वापर आपल्याला करता आला तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये आपण कौशल्य आपण विकसित करू शकतो. मग या क्षेत्रामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर तुम्हाला आधी भाषिक कौशल्य विकसित करावं लागतात, आत्मसात करावं लागतं. जर तुम्ही कौशल्य विकास शिकत असतात, स्किल डेव्हलपमेंटचे तुम्ही विद्यार्थी आहे, त्याच्या संदर्भातही आपल्याला बऱ्याच काही प्रशिक्षण आपण देतो. भाषा शिकणं आणि भाषा कशी बोलायची, कशी अवगत करायची आणि भाषेच्या माध्यमातून आपला व्यक्तिमत्व कसं घडवायचं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे भाषेला आपण इतर विषयांसारखंच तेवढंच महत्त्व आपण दिलंच पाहिजे. कारण उद्या जर तुम्हाला जर एखाद्या स्पर्धा परीक्षेला जर तयार व्हायचं असेल आणि जर तुम्हाला मुलाखतीला जर बोलावलं तर तुम्हाला नीट बोलता आलं. तुमची भाषा चांगली असेल, तुमचं वक्तृत्व चांगलं असेल तर तुमचं व्यक्तिमत्व उठून दिसेल. आणि मग कोणीतरी तुम्हाला म्हणतं वर्गात तुमचे प्राध्यापक, शिक्षक किती छान बोलतो असेल, किती छान आवाज आहे तुमचा, आहे की नाही असं म्हणतात. मुलींना तर हे निसर्गाचं देणगी आहे. माझ्याकडे सगळ्यात जास्त मुलीच आहे. म्हणजे मुलं 1% मुलं आहेत, 8-10 मुलं असतील, बाकी 70 मुलीच आहेत आमच्या. त्यांना माहीत, त्यांना निसर्ग, त्यांना आवाज असतोच. त्यांना मुलांना नसतो अशातला भाग नाही. आणि कधी प्रयत्नच केला नाही. प्रत्येक मुलांचा चांगला आवाज आहे, नाही असं करत नाही. गाणी म्हणताना म्हणजे चांगला आवाज आहे, पण आम्ही त्या आवाजाचं कधीच मार्केटिंग केलेलं नाही किंवा आम्ही त्याच्याकडे कधी पाहिलेलं नाही. बरेच मुलं आहेत. मी आता बऱ्याच NSSच्या कॅम्पमध्ये असो, तिथे एका वरुडच्या कॅम्पला गेलो होतो मी NSSच्या. तिथे एक लांडे नावाचा मुलगा होता. त्याचं नाव लांडे आडनाव, महात्मा फुले महाविद्यालयात गेलो होतो. त्या मुलाला विविध प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज आले.
खूप सुंदर करायचं. मी त्याला नंतर मला भेटला, सर मला काय करता येईल. म्हटलं तू एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये जा किंवा कुठलं शो करतो, कुठल्याही कॉलेजमध्ये जा, सांग पर्यावरणावर बोल आणि पर्यावरणातून या पक्ष्यांचे आवाज आपल्याला कसे कसे आपण ओळखू शकतो त्याचे आवाज काढायचे. त्याच्यानंतर गाडगेबाबा अमरावती महाविद्यापीठ आपल्या अमरावती विद्यापीठामध्ये यूथ फेस्टिवल झाला आणि यूथ फेस्टिवलमध्ये त्यांनी आपल्या मिमिक्री साजऱ्या केल्या आणि त्याला बेस्ट यूथ अवॉर्ड त्याला मिळाला. आपल्याला आपल्याजवळ जे आहे ना ते शोधता आलं पाहिजे, त्याचं मार्केटिंग करता आलं पाहिजे आणि ते मार्केटिंग केल्यानंतर ते तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे, लोकांसमोर दाखवता आलं पाहिजे. आणि ते जर आपण दाखवलं तर आपल्याला कळतं ना आपल्या अंतरंगामध्ये काय घडलं आहे की नाही. म्हणजे एका शाळेचा भोवताल एक मुलं फुगे वाढतात आणि तो फुगे विकायचा. तर काय झालं की छोटे छोटे मुलं होते शाळेतले, ते रोज त्या फुगेवाल्याजवळ यायचे कारण तो फुगा उडवायचा हवेला. पोरांना खूप मजा वाटायची कारण रोज पोरं काही फुगे विकत घेऊ शकत नाही म्हणून ते पोरं तो फुग्याला उडवायचा तर त्यांना खूप मजा वाटायची. आणि मग नंतर काय झालं की एक मुलगा जो होता तो मुलगा काय करायचा की रोज एक फुगा हातामध्ये घेऊन कोपऱ्यात उभा राहतो. त्या फुग्यावाल्याला तो पाहायचा की हा एक मुलगा रोज येतो, हा कोपऱ्यात उभा राहतो, हा कोणाशी काहीच बोलत नाही, नुसता फुगा घेऊन उभा राहतो. म्हणून त्या फुगेवाल्याला त्या उत्सुकतेपोटी त्या मुलाला बोलावलं, म्हणे बाबा येते म्हणजे काय बाबा मी रोज पाहतो तू म्हणे या भाषा फुगा घेऊन या कोपऱ्यात उभा राहतो. तो म्हणाले की काका मी हा फुगा खूप फुगवतो पण हा काही उंच आकाशात उडत नाही. म्हणजे तुम्ही फुगवता ते फुगे उंच आकाशात उडत जातात. मी त्या फुगेवाल्याने त्याला सांगितलं की अरे बाबा म्हणे हे बघ म्हणे तो म्हणे माझा काळा फुगा आहे, तुमच्या जो हिरवे पिवळे लाल आहे म्हणून उडत असतील म्हणे कदाचित. म्हणजे नाही बाबा तो रंगाने काही उडत नाही. म्हणे का बरं, म्हणजे तुमचे फुगे का बरं उडतात. म्हणजे हे बघ म्हणे ह्या तुझा फुगा काळा आहे म्हणून उडत नाही अशातला प्रश्न नाही, हे हिरवे पिवळे लाल आहे म्हणून उडतात अशातलाही प्रश्न नाही. तर या फुग्याच्या आतमध्ये जो अंतरंगामध्ये हेलियम नावाचा वायू आहे तो इतर वायूपेक्षा हलका असल्यामुळे तो फुगा उंच आकाशात उडत जातो आणि तू जो फुगा फुगवतो तो तोंडाने कार्बन डायऑक्साईड त्या फुग्यामध्ये जातो, तो इतर हवेपेक्षा जड असल्यामुळे तो फुगा काही उडत नाही. पण ह्या फुगा रंगाने उडत नसून अंतरंगाने उडतो. म्हणजे तो अंतरंग म्हणजे कोणता हेलियम वायू. तसं तुमच्या प्रत्येकांमध्ये काहीतरी अंतरंग दडलेले असतात. ते अंतरंग बाहेर आल्याशिवाय तुमचे व्यक्तिमत्व घडणार कसं. आणि ते व्यक्तिमत्व घडण्यासाठी आधी आपण स्वयंशोध आपण नो युअर सेल्फ, स्वतःला आपण ओळखलं पाहिजे की माझ्याजवळ काय आहे. मी तुम्हाला सांगतो मी ग्रामीण भागातून आलेला, मी मॅट्रिक ग्रामीण भागातून झालो. आकाशवाणीची काही फारशी होत नाही पण मी शालेय शिक्षणापासूनच मी नाटकांमध्ये काम करतो. त्याच्यामुळे मला नाटकांची खूप आवड आहे. मी ज्युनियर कॉलेजला प्राध्यापकाची नोकरी सोडून मी आकाशवाणीत केवळ नाटकांच्या पायी केलं होतं. आपल्याला नाटकात काम करता येईल, नाटक आपल्याला ते ग्रामीण भागातले कार्यक्रम करायचे ना, तेव्हा मला असं वाटायचं की अरे हे आपले नाटक करतात, आपल्याला तर आपली ओरिजिनल भाषा आहे, मग आपण आपल्या ओरिजिनल भाषेमध्ये आपण तिथे करिअर का करू नये. म्हणून मी स्टाफ सिलेक्शनची एक्झाम दिली आणि मग नंतर तिथे मी करिअर केलं. तर मित्रांनो भाषेमध्ये आपल्याला आता जी काही माध्यमं आली आहेत मला सांगतो की तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना जी 12वी झालेली असतील ना, या सगळ्या 12वी झालेल्या विद्यार्थ्यांनी आकाशवाणीत जायचं, तिथल्या युवावाणी कार्यक्रम अधिकाऱ्यांना भेटायचं, त्यांना सांगायचं की सर माझी ही कविता आहे, मला ही कविता करायची आहे, मी हे गोष्ट लिहिलेली आहे, मी डॉक्टर बाबासाहेबांवरती मी भाषण लिहिलेलं आहे, मी लोकमान्य टिळकांवरती भाषण लिहिलेलं आहे, मला याच्यावरती बोलायचं आहे, मी स्किल डेव्हलपमेंटवरती भाषण लिहिलेलं आहे, मला याच्यावरती बोलायचं आहे, मला कथा सादर करायची आहे. तुम्ही नक्की करू शकता. एखादं पुस्तक वाचलं असेल त्या पुस्तकावर समीक्षण तयार करायचं, मला याच्यातलं काय नेमकं आवडलं ते तयार करायचे, तुम्ही तिथे देऊ शकता. घाबरायचं नसतं तुम्हाला कोणी निमंत्रण देणार नाही, आपल्याला स्वतःला तिथे जावं लागेल. बरेच मुलं आमच्याकडे येतात पण तरी अशा माध्यमातून मी तुम्हाला मी आवाहन करेन की तुमच्याजवळ जर अशा काही कलागुण असतील, काही तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल, हवी म्हणून या ना तुम्ही. असं जरुरी नाही किंवा ITI केलेल्या पोरांनी त्यांनी स्वयंरोजगारात केला पाहिजे किंवा त्यांनी नोकरी केली पाहिजे, स्वतःचा उद्योग उभा केला पाहिजे असंही काही नसतं. माझे मामा 1968 मध्ये या ITI मधून इलेक्ट्रिशियन झाले होते, इलेक्ट्रिशियनचा ट्रेड केला होता, पण ते WCL मध्ये जनरल मॅनेजर बनले. प्रश्न तो नाही आहे, आपल्याला नेमकं काय करायचं असतं, आपल्यामध्ये काय दडलेलं आहे ते शोधून आपण जर आपण करिअर केलं तर आपल्याला करता येईल. म्हणजे तुमच्यासारख्याला तुम्हाला तिथे आकाशवाणीमध्ये जर तुम्हाला किंवा दूरदर्शनमध्ये तुम्हाला एक चांगला कॉम्पियर निवेदक म्हणून तुम्हाला काम करता येईल. तिथे ट्रेनिंग देतात. तुम्हाला सांगतो 12वी झालेल्या विद्यार्थ्यांनी यूथ कॉम्पियर
युवा आणि कार्यक्रमाच्या कॉम्पेअरसाठी 12वी पाहिजे. 18 ते 30 वर्षाच्या दरम्यान तुमचं वय पाहिजे. तुम्हाला मराठीचं उत्तम ज्ञान पाहिजे आणि मराठी साहित्याचं आणि महाराष्ट्रातल्या ज्या इतिहासाचं थोडंसं तुम्हाला नॉलेज पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला करिअर करता येणार. मी तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत तुम्ही भाषिक कौशल्य म्हणजे काय, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. बोलणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांना लिहिता येतच आहे, बोलता येत नाही. काही लोकांना बोलता येतं पण ऐकता येत नाही. ऐकणे ही पण सुद्धा कला आहे. म्हणजे पुढचा माणूस जर काय बोलत असेल तर ते आपण ऐकून घेतलं पाहिजे, ही कला आहे. कारण मी ज्या माध्यमांमध्ये काम करत होतो ते श्राव्य माध्यम, तिथं फक्त ऐकतच काम होतं. म्हणजे मी जे बोलायचो ना ते बोलणाऱ्याला ऐकणाऱ्याला प्रत्येकाला असं वाटायचं की हा आपल्याशीच बोलतो आहे. म्हणून भाषेमध्ये मातृभाषा सगळ्यात पहिली. दुसरं ज्ञानभाषा, म्हणजे तुम्ही ज्या भाषेतून ज्ञान किंवा शिक्षण घेता ती ज्ञानभाषा. आणि तिसरी आपली राष्ट्रभाषा. या अशा 3 भाषांमध्ये तुम्हाला या 3 भाषा तुम्हाला आवडत असतात. आणि आता तर इतकं ग्लोबलायझेशन झालं आहे, मराठी भाषेचं जागतिकीकरण झालं आहे. तुम्हाला जर इतर क्षेत्रामध्ये, इतर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुम्हाला एकपेक्षा 2-3 भाषा तुम्हाला यायलाच पाहिजे. इंग्रजी आहे, हिंदी आहे, या भाषा तुम्हाला यायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही तिथे काम करू शकत नाही. म्हणून तुम्हाला जर आता, कारण खूप बदललं आहे, आता सगळं क्षेत्र इतकं बदलत चाललेलं आहे की त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून त्याला एखादी माध्यमांची भाषा जी आहे, म्हणजे अलीकडे आपण प्रोफेशनमध्ये कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये इंग्रजीला ही कम्युनिकेशनची भाषा म्हटलं, व्यवहाराची भाषा म्हटलं, ही पण आपल्याला आवडत आहे. पण असं जरुरी नाही की मग त्याच्यात मला खूप कॉन्फिडन्स आलाच पाहिजे. आपल्या भाषेत आपण बोलू शकतो. म्हणजे आता MPSC UPSC मध्ये सुद्धा तुम्हाला कोणत्या भाषेतून तुम्हाला प्रत्यक्ष मुलाखत द्यायची याचे पण तुम्हाला ऑप्शन आहेत. आता तुम्ही जर म्हटलं मला मराठीतून बोलायचं आहे तर ते मराठीतून बोलायचं. आणि मग ह्या ज्या भाषा आहेत, म्हणजे तुम्ही जे शिक्षण घेताना ही प्रमाण भाषा, राज्य म्हणजे शासकीय भाषा जी आहे ती प्रमाण भाषा, पुस्तकांची भाषा आहे ती प्रमाण भाषा आहे. मुद्रित माध्यमांची भाषा वेगळी असते, ती मुद्रित माध्यमांची असते. श्राव्य माध्यम म्हणजे आकाशवाणीचे माध्यम आहे, रेडिओचे जे माध्यम आहे त्याला बोली भाषा आहे. म्हणजे प्रत्येक माध्यमांची भाषा वेगवेगळी असते. सगळ्याच माध्यमांची भाषा सारखी नसते. प्रत्येक माध्यमांची भाषा वेगळी असते. दूरदर्शनची भाषा वेगळी असते. कारण मुद्रित माध्यमांची भाषा मुद्रित असते. शासकीय कार्यालयाची भाषा ही शासकीय असते, जिला आपण राजकीय भाषा किंवा प्रमाणित भाषा आपण म्हणतो. म्हणजे सगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला एक सारखी भाषा दिसेल, म्हणून तिला प्रमाण भाषा म्हणतात. ही जी शिकवण्याची, शासकीय व्यवहाराची आणि आपल्याला अवगत करण्याची भाषा प्रमाणित. मौलिक भाषा म्हणजे जी बोलली जाते, बोली भाषा किंवा मौखिक भाषा जी असते त्याला आपण बोली भाषा, जी आपण एकमेकांशी बोलतो. त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी व्याकरण असतं नसतं, हा भाग वेगळा. सुरुवातीच्या काळाला जे वर्तमानपत्र सुरू झाले यांनी व्याकरणाला वगैरे काही महत्त्व दिलेलं नव्हतं, कारण त्यावेळेला नव्हतं. मग नंतर तळखडकर वगैरे जेव्हा आले आणि मग नंतर त्यांनी मग या व्याकरणाच्या मागे मग त्यांनी त्यांचे व्याकरणामध्ये घ्यायला लागले आणि शास्त्र सुरू. कारण जेव्हा 2 वाक्य आपण जेव्हा म्हणतो ना संवादाची, तर समजा आपण एखादी 2 वाक्य आपण घेतलो की ITIला कोणत्या नंबरची बस जाते, हे एक वाक्य आहे. लक्षात घ्या, ITIला कोणत्या नंबरची बस जाते हे एक वाक्य आहे. आणि दुसरं असं वाक्य आहे, काल खूप जोरात पाऊस पडला होता. दोन्ही वाक्य. ह्या दोन्ही वाक्यांमध्ये व्याकरणाच्या दृष्टीने कुठेही चुका नाही. भाषाशास्त्राच्या दृष्टीने, भाषा विज्ञानाच्या दृष्टीने दोन्ही वाक्य अगदी बरोबर आहेत, योग्य आहे. पण संवादशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्या दोन्ही वाक्यांचा एकमेकाशी काहीही संबंध दिसत नाही. पहा, म्हणजे आपण ज्या बोलतो ना आपण कधी कधी की बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आपण म्हणतो की हा भरकटला म्हणजे काय, त्या आता ITIला कोणत्या नंबरची बस जाते आणि काल खूप जोरात पाऊस पडत होता, तर त्या 2 वाक्याचा काही कुठेही मेळ नाही किंवा 2 घटनांचाही कुठेही मेळ नाही. तो संवाद होऊ शकत नाही. म्हणून संवादी कसा असायला पाहिजे, त्याच्यामध्ये आपल्या घटनेशी संबंधित तो वाक्य असायला पाहिजे. म्हणून भाषेच्या बाबतीमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे. तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे, तुम्हाला चांगलं वाचन करता आलं पाहिजे. अलीकडे वाचन करतच नाही आपण, व्हॉट्सअपवर आपण फक्त लिहितो.
वाचन केल्या नसल्यामुळे आपल्याला आपले स्किल विकसित होत नाही, आपल्याला बोलता येत नाही, आपल्याला शब्द माहीत होत नाही. म्हणून या सगळ्या तुम्हाला भाषेच्या माध्यमातून जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर ही भाषिक कौशल्य तुम्हाला सगळ्यात आधी आत्मसात करता आली पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. संस्कृती टिकवली पाहिजे. वाचन संस्कृती टिकेल केव्हा? जोपर्यंत आपण वाढतो. पुस्तकं वाचल्याने ज्ञान वाढतं, संदर्भ वाढतात, अनेक शब्द आपल्याजवळ तयार होतात. एक आपली डायरी तयार करायची, त्या डायरीमध्ये कुठल्या तरी कवितेच्या 4 ओळी आपल्याला चांगल्या वाटल्या त्या लिहून काढायच्या. कुठल्या तरी विचारवंतांचे, थोर संतांचे आपल्याला काही विचार आवडले ते आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवायचे. ते आपल्या कामी येतात भविष्यामध्ये. ते आपलं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आपण अनेक कार्यक्रमांचे जेव्हा लोक सूत्रसंचालन करताना जेव्हा पाहतो ना आपण, तिथे त्यांच्या डायरीमधले शेरशायरी असतात, कवितेच्या 4 ओळ्या असतात, काही संतांचे विचार असतात, थोर लोकांचे काही विचार असतात. त्याच्यामुळे त्या तुमच्या व्यक्तिमत्व लोकांच्या समोर अगदी पुढे आहे. तरी प्रमाण भाषा झाली, बोली भाषामध्ये काय त्याच्याबद्दल थोडं सांगणार. बोली भाषेमध्ये जी बोलल्या जाते ती बोली भाषा. पण आकाशवाणीच्या माध्यमात जर तुम्हाला करिअर करायचं तर तिथली बोली भाषा ही वेगळी आहे. तिथली बोली भाषेमध्ये कसं आपण म्हणतो की बाबा केले पाहिजे, आले पाहिजे, गेले होते वगैरे वगैरे सांगितले असं आकाशवाणीत म्हटलं नाही. तर काय मग म्हटलं जाते याविषयी? असं केलं पाहिजे, करण्यात आलं होतं, करण्यात आले होते असं नाही. ती प्रमाण भाषा, ती मुद्रिकांची किंवा पुस्तकाची भाषा आहे. ॲक्च्युली जे वक्ते असतात, तो वक्ता मग कोणी असो, तो प्राध्यापक असो, शिक्षक असो किंवा वक्ता असो, कोणी असो, त्यांनी बोली भाषेतच बोलायला हवं. दुसरं हे की आपण बोली भाषेत बोलताना व वापरत नाही. बरेचसे लोक ना व वापरतात. बोलताना आपण व वापरत नाही. तू व मी सिनेमाला गेलो होतो आपण असं म्हणतो का? नाही, तू आणि मी असं म्हणतो. पण त्याच्यावर काही भाषा तज्ञांच्या नागपुरातल्या डॉक्टर मनोहर रोकडे चांगले भाषा तज्ञ होते, त्यांचा एक आक्षेप होता. ते आमच्या शिक्षण कार्यक्रमाला म्हणाले, तर तुमचं असं कसं म्हणजे दंडक आहे की आणि म्हटलं पाहिजे व नाही म्हणायचं आकाशी. बोली भाषेमध्ये व वापरत नाही आपण. म्हणजे का बरं? तर कारण ते उभयांनवी अवयव आहे, म्हणून ते आपण बोलताना व वापरत नाही. आले बरं म्हणजे माझं एक वाक्य आहे, त्या वाक्यात मला तुम्ही सांगा तुम्ही तिथे काय वाटतं. राम लक्ष्मण आपला राम सीता झोपडीत गेले, लक्ष्मण अरण्यात निघून गेला असं वाक्य आहे. म्हणजे आता मला राम सीता असं कसं म्हणायचं? राम व सीता झोपडीत गेले आणि लक्ष्मण अरण्यात निघून गेला. म्हणजे मी 2 ठिकाणी आणि वापरू शकत नाही, 2 ठिकाणी वही वापरू शकत नाही. जाऊ द्या, ह्या क्लिष्ट गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपण पाहतो. आपल्याला काय पाहता आहे? भाषेच्या माध्यमातून आपण कसं काय बोलू शकतो का, कसं आपण करिअर करू शकतो. तर तुम्हाला एक चांगला निवेदक म्हणून जर तुम्हाला आकाशवाणीत काम करायचं असेल तर तुम्हाला भाषेचं ज्ञान पाहिजे, तुम्हाला साहित्याची ज्ञान पाहिजे. आमचे इथे एक कार्यक्रम अधिकारी होते, ते सायन्सचे होते. त्यांना भाषेच्या साहित्याबद्दल त्यांना माहिती नव्हतं, कधी त्यांनी विचार केला नाही. पण नोकरी लागली आकाशवाणीत आली. त्यांनी विवाह शिरवाडकर वेगळं केलं, कुसुमाग्रज वेगळं केलं. हे पण आपण म्हणतो. अरे आपण ज्या महाराष्ट्र राज्यात राहतो तिथल्या मराठी संतांबद्दल, साहित्यांबद्दल, थोर पुढाऱ्यांबद्दल आपल्याला ज्ञान पाहिजेत ना. मग आपण स्पर्धा परीक्षेत कसं काय टिकावं धरणार? मग आपल्याला माहीत नसते. अरे भंडारदरा धरण कुठे आहे? भंडाऱ्याला आहे का धुळ्याला आहे? माहिती ना. आपण काहीतरी म्हणतो भंडारदरा आहे ना, म्हणजे भंडारदरा कसं नाही, त्याचं आपल्याला पाहिजे. आणि म्हणून आता कसं स्पर्धेचा काळ आहे ना, तुम्हाला या क्षेत्रातही जरी तुम्ही त्याच्यामध्ये प्रशिक्षण घेतलं, तज्ज्ञ झाल्यात, तुम्ही प्रावीण्य मिळालं, पण व्यवहारासाठी भाषेची गरज भासणार आहे का तुम्हाला? त्याच्यामुळे भाषेला दूर सारून चालणार. कुठलंही करिअर तुम्हाला करायचं असेल तर भाषेला तुम्हाला जेवढं करावं. तर आकाशवाणीच्या जर माध्यमात तुम्हाला करायचं असेल, एक बातमीचे बातम्या देणारे पण असतात, वृत्त निवेदक असतात, त्याच्यासाठी पदवीधर पाहिजे असतं, मराठी भाषेचं ज्ञान असायला पाहिजे तुम्हाला. आणि 45 वयापर्यंत तिथे पण घेतात. आकाशवाणीला नैमित्तिक निवेदक जे अनाऊन्सर आपण कॅज्युअल अनाऊन्सर म्हणतो कॉन्टॅक्ट बेसिसवरती, ते ग्रॅज्युएट असतात. आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्हाला तिथे आवाजाची परीक्षा द्यावी लागते. तिथे तुम्हाला असाइनमेंट पेपर असतो, लेखी पेपर असतो, तो द्यावा लागतो. तिथे तुम्हाला करिअर करता येतं. त्याच्यानंतर ट्रान्सलेटर म्हणून तुम्हाला करिअर करता येतं, भाषांतरकार म्हणून पण तिथे तुम्हाला करता येतं, वृत्त निवेदक म्हणून तुम्हाला करता येतं, एक वक्ता म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी करता येतं. हे झालं आकाशवाणीच्या संदर्भामध्ये. दूरदर्शनमध्ये अशाच प्रकारे तुम्हाला एक कार्यक्रम अधिकारी म्हणून तुम्हाला काम करता येतं, निर्माता म्हणून काम करता येतं, वृत्त संपादक म्हणून तुम्हाला तिथे काम करता येतं, वृत्त निवेदक म्हणून काम करता येतं, सूत्रसंचालन म्हणून काम करता येतं. आपण जे TV चॅनल्सवरती जे आपण शो वगैरे पाहतो ना, आपण म्युझिकचे वगैरे किंवा
काही अंताक्षरी वगैरे आपण जे म्हणतो ते. तर त्याच्यात एक जो कोणी सूत्रसंचालन करतो त्याचं भाषेवरती प्रभुत्व होतं. आणि ते भाषेवरती प्रभुत्व केव्हा येणार? तुम्हाला भाषेचं तुम्हाला वाचन पाहिजे, पुस्तक पाहिजे, त्याच्यात वेगवेगळे संदर्भ माहिती पाहिजे, वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे, तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करू शकता. मग त्याच्या पलीकडे जर तुम्हाला चित्रपटामध्ये पटकथा लिखाणाचं काम असतं, हे आपल्याला हे क्षेत्र माहितीच नाही. कारण आपण भाषेच्या संदर्भामध्ये या अनेक क्षेत्रामध्ये 20 ते 25 क्षेत्र आहे जिथे केवळ तुम्ही भाषेच्या माध्यमातून करिअर करू शकता. ते माहितीच नाही आपल्याला, हे काही कोणी सांगितलं नाही. भाषेचा मास्टरच सांगितलं. मी बऱ्याचदा मी विद्यापीठाच्या जेव्हा भाषा मंडळाच्या होतो फार बोलला तिथल्या अभ्यास मंडळावर होतो, त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की ते जेव्हा कमिटी व्हाईस चान्सलर सोबत झाली तेव्हा म्हणाले की आपले पोरं UPSC, UPSC, FPSCमध्ये मागे का बरं पडतात? कारण आमचं सिलेबसच त्या पद्धतीचे नव्हते. त्यावेळेला ते मग कोर्स द्यायचे सिलेबस बदलले. तर काय होतं मराठीमध्ये बरेचसे पहा आपण बोलताना काय म्हणतो, ITI चालू आहे का रे असं आपण म्हणतो. काय म्हणतात पोरं एकमेकाशी बोलतात आपला ITI चालू आहे का? आता ITI चालू आहे का सुरू आहे? ITI चालू आहे का सुरू आहे? आता सुरू आहे. चालू म्हणजे काय? पंखा चालतो, जे चालतं ते चाला. कुठं भेटते हा कोणती वस्तू आपल्याला हो कुठं भेटते. आणि भेटणे म्हणजे काय? एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला भेटतो, त्याला भेटणे म्हणतो. कुठं मिळते हा मोबाईल कुठे मिळतो, कुठे भेटते. भाषा बघा कसं बोलतो आपण, कसं बोलतो आपण. हा चक्कीवर गहू दळायला जातो आपण काय म्हणतो, दळून आणतो. भाषेला एकमेकांना महत्त्व आहे, कधीच दिलं नाही. आपण फक्त बोलतो आणि म्हणून ती बोलचालीची भाषा आहे, बोलणी भाषा. म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला करता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला अनेक राजकीय या जेवढे शासकीय कार्यालय आहेत तिथे तुम्हाला राजभाषा अधिकारी म्हणून जर काम करायचं असेल तर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. तुम्हाला इतिहासाच्या जे संशोधन केंद्र आहे तिथे पण तुम्हाला चांगलं काम करता येईल. तुम्हाला पुरातत्व विभागामध्ये सुद्धा भाषेच्या मार्फत काम करता येतं. टुरिझमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला एखादा चांगला गाईड जर व्हायचं असेल ट्रॅव्हल्स अँड टुरिझममध्ये तिथे पण तुम्हाला मराठी आली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जे जे काही पुरातत्व विभागामध्ये शिलालेख, ताम्रपट किंवा हस्तलिखित वाचायचं काम पडतं तिथे पण तुम्हाला भाषेची गरज पडते. प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये एक राजभाषा अधिकारी असतो, त्यांना गरज असते. तर तिथे पण तुम्हाला त्या MPSC मार्फत तुम्हाला कॉम्पिटिशन करता येतं. त्याच्यानंतर विविध चॅनल्समध्ये तुम्हाला एक चांगला क्रीडा समालोचक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाचा समालोचक म्हणून सुद्धा तुम्हाला या क्षेत्रात कामं करता येतं. आता मी थोडंसं आवडते होतं शेवटच्या भागाकडे आलो आहे. तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल तर तुम्ही नजीकच्या आकाशवाणी केंद्रामध्ये जायचं, दूरदर्शनला जायचं. तिथे सांगायचं की मला माझं असं बोलायचं आहे. तर ते लोक तुमच्यापर्यंत येणार नाही, तुम्हाला जावं. बरेच मुलं येतात, काहीतरी विचार इतके म्हणजे खेड्यातले मुलं असतात, काहीतरी आपलं घेऊन येतात, सर माझ्या कविता पहा. नक्कीच येतात. बरेच लोक लिहितात, बऱ्याच लोकांना लिहिता येतं, बोलता येते. 2 मुलं असतात ते जर पाहण्यात तर चांगलं सुंदर बोलतात, चांगला प्रयत्न आहे त्यांचे अभिनंदन करता आलं पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येक जणांनी आपल्या सरांना सांगायचं सर या कार्यक्रमाचं संचालन मी करणार आहे असं आपण म्हटलं पाहिजे. मला करू दे चालतं. सरांना म्हटलं खूप चांगला उपक्रम आहे. कारण आपण लॉकडाऊन नंतर आपण बऱ्याच 2 वर्षानंतर आपण आम्हाला समोर तरी भेटतो निदान. नाहीतर आतापर्यंत माझ्या 17 व्याख्यानांवरती ऑनलाईनच आहे. तर मला खूप आनंद झाला इथे येऊन आणि आयोजकांचे आभार, सरांचे आभार. खूप छान वाटलं. परत तुमच्याशी कधी जर मला वेळ मिळाला तर अनेक विषयांवरती आपल्याला बोलता येईल. सरांनी आपल्याला थोडक्यात माहिती दिली. भाषेची निर्मिती, संकेतध्वनी, तसेच आपले अंतर्गत बाहेर आपल्यामध्ये जे अंतर्गत गुण आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी बाहेर आणण्याचा प्रयत्न करावा आणि ते रुजवण्याचाही सुद्धा प्रयत्न करावा. तसेच आपल्यामध्ये काय दडलेले असते हे सुद्धा आपण थोडक्यामध्ये काय दडलेले आहे ते आपण बाहेर आणण्याचा प्रयत्न करायचा. तसेच भाषा ही माणसाला निसर्गाने दिलेली एक देणगी आहे. सरांनी सांगितल्याबद्दल धन्यवाद सर. तुम्ही आमच्या विद्यालयातील मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. तसेच मी तुमच्याबद्दल 2 ओळी बोलू इच्छितो. सुकलेली फुल ही सुगंध देऊन जातात, सुकलेली फुल ही सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण हे आठवणी देऊन जातात. काही क्षण शब्दातून जगण्याचा सार देऊन जातात, तर काही माणसं विचारातून जीवनाला आकार देऊन जातात. असेच मान्यवरांचे हे शब्द आमच्या जीवनाला आकार देणारे आहेत असे मी श्रोत्यांच्या वतीने नमूद करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य श्री आवाळे सर यांनी ज्ञानकुंभातील काही मार्गदर्शन व विचार आमच्या विद्यार्थ्यांसमोर मांडावे, जेणेकरून त्यांचे अनुभव प्रेरक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरतील, अशी मी त्यांना विनंती करतो. आज मराठी भाषा दिन आहे 27 तारखेला. तर इकडे शेवटी बसलेले विद्यार्थी, आमचे प्रशिक्षणार्थी आतापासूनच मराठीत कुजबूज त्यांची सुरू झालेली आहे. चांगली गोष्ट आहे. आणि अशीच मराठी भाषेचं महत्त्व वाढण्यासाठी स्वतःमध्ये स्वतःचं व्यक्तिगत कौशल्य, कम्युनिकेशन स्किल, संभाषण कौशल्य ते वृद्धिंगत करायचं असेल तर अशी कुजबूज जरुरी आहे. की दुसरी कुजबूज होती काही, म्हणजे बसून थकली की काय अरे. तर सगळ्यात महत्वाचं जर माणसामध्ये पहिलं स्किल जे असलं पाहिजे ते पहिले ऐकून घेण्याचं स्किल तुमच्यामध्ये आणा. प्रत्येक सरांनी इतकं चांगलं व्यवस्थित तुम्हाला, आता मराठी व्याकरण तर पूर्ण, कारण मराठीत आपल्याला 10वीत आपली काय परिस्थिती असते आपल्याला माहीत पडते, बरोबर आहे. मोठ्या मुश्किलनी 70 भेटले तर भरपूर होऊन जाते ते. म्हणजे आपण आपली मराठी भाषा, आपली मातृभाषा याच्यामध्ये आपण स्कोर नाही करू शकत. आम्हाला तो विश्वास नाही की आम्ही 90% याच्यामध्ये घेऊ. पण बोली भाषा, सरांनी वेगवेगळ्या भाषांचे वेगवेगळे अर्थाच्या बाबतीत सरांनी उदाहरण दिलं. असो, सरांनी अतिशय चांगल्या शब्दांमध्ये तुम्हाला मराठी भाषेबद्दल महत्त्व पटवून दिलेलं आहे. तर आजचा आपला जो मराठी भाषा दिवस 27 तारखेला आपण रविवार असल्यामुळे आज आपण साजरा करतो आहे आणि तो NSSच्या माध्यमातून आपण आज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे साजरा करत आहोत. आणि NSSचे हा आपला पहिला प्रोग्राम आहे लॉकडाऊन नंतर. आणि सरांनी डोंगरे सरांनी सांगितलंच की हे जे यानंतरचे जे प्रोग्राम तुम्हाला येणार आहेत तर ते प्रोग्राम निश्चितच तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये, आम्ही वक्ते तसे जाणून तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी बदल, काहीतरी कुठेतरी जबाबदारीची जाणीव तुमच्यामध्ये निर्माण होईल. त्या अनुषंगाने कार्यक्रम आम्ही NSSच्या माध्यमातून घेत असतो. आणि आजचा असाच कार्यक्रम मराठी दिनाचा आपण घेतो आहे. तर या कार्यक्रमात महत्वाचं म्हणजे मराठी भाषा, जी आपली बोली भाषा आहे, आपली मातृभाषा, त्या भाषेचा गर्व आम्हाला आहे. मी मराठी, माझी मायबोली मराठी, त्याचा तर गर्व आम्हाला आहेच. या मराठी भाषेचं जर विचार केला आपण, आजच्या दिवशी जर विचार केला तर सरांनी सांगितलं की 1500 वर्षापूर्वीची भाषा आहे ही. अत्यंत 750 वर्ष जुनी ज्ञानेश्वरी त्याच्या अगोदरची भाषा आहे. आज मराठी भाषा 112 देशांमध्ये 12 कोटी लोक हे भाषा बोलतात. तर असा गर्व आपल्याला मराठी भाषेचा आहे. आणि आपण मातृभाषा असल्यामुळे आपण असा विचार करतो की वी आर कॉन्फिडंट. कशामुळे कॉन्फिडंट? आत्मविश्वास तुम्हाला बोलण्यामुळे, तुमची विचार, तुमचे मनातलं जे काही तुम्ही सांगू शकता ते सर्वप्रथम तुम्ही, मला वाटते, मराठी भाषेमध्ये चांगल्या रीतीने सांगू शकता, बरोबर आहे. आपल्या मनातली कुठली गोष्ट असेल किंवा आपल्या लहानपणी जेव्हा तुम्ही स्वतः पहिला जो शब्द शिकत असाल, मला वाटतं तो आई जो शब्द हाक मारता तो मराठीमध्ये मारत असाल, बरोबर आहे. म्हणजे हे लक्षात घ्या की आई, त्यानंतर तुम्हाला जी स्वतःला बोट धरून, मातृभाषा का म्हणते की तुम्हाला ती आई स्वतः बोट धरून तुम्हाला चालायला शिकवते आणि तुम्हाला एका आत्मविश्वास तयार करण्याकरिता
मराठीतून तिचं संप्रेषण तुम्हाला असते, संदेश असतात, मराठी कम्युनिकेशन असतं, त्याच्यामधनं आपण घडत असतो, बरोबर. तर मराठी अशी भाषा आहे ज्याच्यामुळे असं वाटते तुम्हाला तुमच्यामध्ये मला आत्मविश्वास दिसतो. आता याच्यामध्ये असं म्हणतात की 150 किलोमीटरवर भाषा बदलते, बरोबर आहे. इथून अकोला गेलं, अकोला अमरावती, अकोला किंवा इकडे झाडीपट्टीमध्ये गोंदिया भंडारा गेलं तर वेगवेगळी भाषा आहे, बरोबर आहे. मराठी भाषा तीच आहे, बोली भाषा झाडीपट्टीतली वेगळी, त्याच्यातले शब्द वेगळे. तर ह्या गोष्टी आपल्यामध्ये आपले जे प्रशिक्षणार्थी आहे, काही गोंदिया जिल्ह्यातून आले, काही आपल्या नागपूर जिल्ह्यातून आले, काही चंद्रपूर जिल्ह्यातून आले, बरोबर आहे. तर यांच्यामध्ये कधी आपण विचारतो, कधी विचार नाही करत की आपण या आपल्या नागपुरात जी ग्रामीण भागाच्या एखाद्या शब्दाला काय आणि चंद्रपूरमध्ये किंवा गडचिरोलीमध्ये त्या शब्दाला वेगळं काही म्हणतात. ही गोडी आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, जेणेकरून बघा, तुम्ही जर तुमचं ध्येय एक महाराष्ट्र शासनाचा अधिकारी कुठलाही जर ठेवलं असेल, एमपीएससी मार्फत तुम्हाला कुठेही जायचं असेल, किंवा आजकाल क्लरिकल मध्ये सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या नोकरीमध्ये जायचं असेल, तर मराठी भाषेचं, मराठी व्याकरण हे अतिशय आवश्यक आहे. कारण व्याकरण जोपर्यंत आपण समानार्थी शब्द असो, वाक्यात उपयोग असो, म्हणी असो, या सगळ्या गोष्टीचं आपल्याला नॉलेज असलं पाहिजे आणि कुठे कुठला शब्द वापरता आला पाहिजे, वापरता येईल याचं जोपर्यंत आपण आकलन, आपण अभ्यास करणार नाही, तोपर्यंत मराठी भाषा शतशः आपल्याला आली असं समजू नये. बोलीभाषा वेगळी, सरांनी सांगितलं बोलीभाषा, प्रत्येक भाषेचे वेगवेगळे प्रकार आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी समजून दिलेलंच आहे आपल्याला. त्याच्यासोबतच पहिला मराठी चित्रपट कोणता आहे, काय सांगू शकाल? मराठी चित्रपट आहे की हिंदी आहे? पक्का? पहिला मराठी वृत्तपत्र कोणतं आहे, वर्तमानपत्र? दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र आहे. आणि पहिला मराठी चित्रपट कोणता आहे? राजा हरिश्चंद्र नाही आहे, हे कोणता आहे? मराठी तर भाषा बंद बोलून आले होते का जोरजोराने? हा, तुम्ही शोधून सांगा मला, 5 मिनिटात गुगल करा. कोणाजवळ आहे? कारण गुगल आपला गुरु आता गुगलच झाला असं म्हणू आपण, बरोबर आहे की नाही? तर माझं या आजच्या दिनी सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जेव्हा मराठी आहे, आपली अस्मिता मराठी आहे, आपण मराठी बोलतो, आपली मराठी भाषा, याचा गर्व तर आपल्याला आहेच, पण त्याच्यामध्ये आपण का बरं कुठे प्रॉपर ठिकाणी प्रॉपर शब्द वापरत नाही, याचं थोडंसं स्वतःला ज्ञान करून घेणे, स्वतःला माहिती करून घेणे, जेणेकरून लिखाणाची भाषा, बोली भाषा आणि एखादं सूत्रसंचालन करायचं आहे. त्यानंतर आता मी बऱ्याचदा मराठी अर्ज माझ्याकडे मुलांचे येतात, तर मराठी अर्जामध्ये एक तर कसं राहते, एक तर असं तिरपं जाते, नाही तर असं खाली अक्षर जाते, लाईन सरळ राहते. का बरं? अरे आता लिखाणाची सवय तुमची मोडली असेल किंवा तुम्ही लिहू शकत नसेल, जेवढं तुम्ही लिहाल, हे जे तुम्ही वाचाल, समजा 4 पानं तुम्ही वाचली, 4 पानं वाचल्यानंतर त्या 4 पानातला जो मजकूर आहे, जो तुम्हाला समजला आहे, त्या मजकुराला प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा तुमच्या लेखणीने त्या पानावर साक्षात लिहाल, तर तुम्हाला ती कॅपॅसिटी तुमची निर्माण करायची ही प्रॅक्टिस आहे की तुम्ही 4 पानं लिहिले, वाचले आणि 4 पानं तुम्ही त्याच्यातला गोषवारा अतिशय उत्कृष्टपणे कसा मांडू शकाल, ही एक प्रॅक्टिस आहे. एक लक्षात ठेवा, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. 4 पानं वाचले, ठीक आहे, आपल्याला त्याच्यावर मंथन नाही करत आपण. 4 पानांमध्ये आपल्याला एक्झॅक्ट काय आपल्याला याच्यातनं अर्थ निघाला, अर्थबोध झाला किंवा याच्यातली समरी काय, आणि जोपर्यंत लिहून पाहत नाही
तोपर्यंत आपल्या मेंदूला सुद्धा चालना मिळत नाही की. आणि एक लक्षात घ्या, मेंदूला चालना देणे हे आपलं काम आहे. तुम्ही त्याला कशा प्रकारे चालवता. 4 समजा पानं वाचले, त्यानंतर 4 पानं वाचल्यानंतर याच्यातनं काय गोष्ट आहे तुम्ही लिहून काढला, त्याच्यातले शब्द आठवतात का, त्याच्यातला त्या 3ऱ्या पानावरचं कुठलं ओळ कुठे आहे हे आठवते का, नाही आठवत, पुन्हा वाचा. पुन्हा तुम्ही एक तर माझं हे तर कन्फर्म आहे की पहिल्या लेखणीमध्ये समजा तुम्ही 4 पानं वाचले, 4 पानं वाचल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही उतारा लिहिला, त्याच्यानंतर अजून पुन्हा 4 पानं वाचले आणि दुसऱ्यांदा उतारा लिहिला, तर निश्चितच पहिल्या उतारामध्ये दुसऱ्या उतारामध्ये फरक असतो की नाही? असं करेक्ट. का बरं असतो? कारण पहिला उतारा जो आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या उतारामध्ये आपण अतिशय चांगल्या प्रकारे लिहिलं राहतो किंवा चांगले शब्द, चांगल्या त्याच्यामध्ये ओळी आपण लिहितो. हे आहे आपल्या मेंदूला चालना देण्याचं एक प्रॅक्टिस जर आपण केली तर निश्चितच मराठीमध्ये कुठे आपण कमी पडतो. आपण बोलतो, सांगतो, सगळ्या गोष्टी करतो, पण एक समजा मराठीमध्ये महानगरपालिकेमध्ये ऍप्लिकेशन करायचं राहिलं तर आपण ते प्रॉपर करू शकत नाही, कारण आपल्याला लिहिण्याची प्रॅक्टिस नाही. आपण स्वतः एखादं चांगलं पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यातनं आपल्याला चांगल्या 4 गोष्टी आपण जर लिहून पाहिल्या तर शब्द आपल्या मेंदूमध्ये जेव्हा भिडतात तेव्हा निश्चितच ते आपल्या लेखणीतून आपल्या कागदावर उतरतात. तर ही प्रॅक्टिस सुद्धा आपण आपल्यामध्ये असू द्यावी, जेणेकरून मराठी भाषेचे शब्द हे आपल्याला चांगले शब्द समजावेत. आणि मे बी याच्यातलेच माझे प्रशिक्षणार्थी काही चांगल्या ठिकाणी जाईल तेव्हा मराठी भाषेमध्ये त्यांच्याकडनं लिखाण जे होईल किंवा एखादा ऍप्लिकेशन किंवा एखादा डिक्टेशन किंवा एखादा सरांनी बरेच मराठी म्हणजे आकाशवाणीवरचं निवेदन करता होईल, बरोबर आहे. तर याच्यामधनं काय होईल, याच्यामधनं जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जाल तेव्हा तुमची काही ना काही थोडी मोठी जरी प्रॅक्टिस झाली राहील, तिथे अजून चांगल्या तऱ्हेने तुम्ही चांगलं करू शकाल. कौशल्य जर हे जे कौशल्य आहे तुमचं इंटरप्रिटेशन ज्याला म्हणू आपण, म्हणजे वाचलं आणि त्याच्यातनं आपण काहीतरी 4 गोष्टी लिहू शकलो, आपण कागदावर उतरू शकलो प्रॉपर शब्दांच्या स्वरूपात, तर निश्चितच याचं जर प्रॅक्टिस राहिली तर ही प्रॅक्टिस तुम्हाला एका चांगल्या ठिकाणी आणि लिहायचंही तुम्हाला, जसं आता सरांनी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो टीव्ही सिरियल्स आणि हे याच्या मागे जे सुरुवातीला किंवा शेवटी पिक्चरचे आपण तेवढं ते नाही बघत की पटकथा लेखक कोण आहे, दिग्दर्शक कोण आहे, हे आपल्याकडे आपल्याला हिरो आणि हिरोईनच दिसते. पण त्याच्यामध्ये ही जी कथा लेखन आहे, डायलॉग त्यांनी लिहिलेले आहे, कोण आहे, काय आहे, याचा आपण कधी विचार नाही करत किंवा त्याच्यामध्ये काही करिअर असू शकते का याचा सुद्धा विचार नाही करत, बरोबर आहे. तर ह्या गोष्टी असू शकतात. त्या मराठी भाषेच्या निमित्ताने, कारण आता आपल्याला कसं बसायची जास्त सवय नाही, आता मॅक्झिमम फार कमी लोक बसून जेवतात, बरोबर आहे. आजकाल कसं आहे, खुर्चीवर बसलं, समोर टीव्ही असला तर जेवतो आपण, नाही तर जेवत नाही, बरोबर आहे की नाही? हो की नाही सांगा. म्हणून तुम्हाला जास्त वेळ बसवत नाही, आता मी लवकर निपटवतो, जेणेकरून तुमची सहनशक्तीची परीक्षा कधी जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीजमध्ये जाल, काम कराल, तेव्हा खरी सहनशक्तीची परीक्षा तुमची होणार आहे. तर सहनशक्ती स्वतःमध्ये आणायचा प्रयत्न करा आणि ऐकायची तयारी ठेवा. कोण काय म्हणतं, सर असेल तुमचे, कोणी बाहेरचे व्यक्ती असेल, तर कुठल्याही कार्यक्रमाला तुम्ही बऱ्याच ठिकाणी चांगल्या देशपांडे हॉलला किंवा कुठल्याही आपल्या सायंटिफिक सभागृह किंवा कवी रेशीमबागला सभागृह, अशा ठिकाणी जिथे काही मोठ्या वक्त्यांचे भाषणं होतात, चांगल्या एखाद्या विषयावर कोणी मत मांडतात, तर अशा ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे, समोरच्याला ऐकायला पाहिजे आणि त्याच्यामधनं आपल्याला आपलं व्यक्तिमत्वामध्ये ह्या गोष्टी कशा आणता येईल. नाही 100% एका वेळेस येणार, नोबडी इज 100% परफेक्ट, बरोबर आहे. कोणी 100% काही एवढं पक्क नाही आहे, पण त्याच्यातला आपल्याला चांगल्या गोष्टी काय घेता येईल आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये त्या गोष्टी आणून आपलं व्यक्तिमत्व कसं वृद्धंगत करता येईल, चांगलं करता येईल, ते कौशल्य कशी प्राप्त करून घेता येईल. तर निश्चितच मराठी भाषेच्या बाबतीत ह्या गोष्टी तुम्ही, मराठी जरी आपल्याला बोलता येत असेल तर आपण
एखादी छोटी 2 लाईनीची कविता, एखादं छोटंसं प्रवास वर्णन, एखादं आठवलेली एखादी गोष्ट किंवा एखादा घडलेला प्रकार किंवा एखादी काल्पनिक गोष्ट, ह्या गोष्टी तुम्ही मराठी भाषेमध्ये जर लिहून काढल्या तर निश्चितच मला 100% खात्री आहे की तुम्ही तुमच्या मराठीमध्ये तुमच्या शब्दसंग्रहामध्ये निश्चितच वाढ करा. तर आजच्या या मराठी भाषेच्या गौरव दिनी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो या मराठी मायबोलीला, मराठी मातृभाषेला आपण निश्चितच आजच्या दिनी ह्या ज्या काही सरांनी सांगितल्या, मी छोटं मोठं जे काही तुम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्यातनं निश्चितच या दिनी काहीतरी संकल्प करा की नाही, मला मराठीमध्ये 2 दिवसातनं 1 दिवसातनं एखादा पॅराग्राफ, एखादा मला पत्र प्रॉपर त्याच्या वर्डिंग बरोबर आहे त्याच्या अनुषंगाने याची सुरुवात करा. आणि सुरुवात संकल्प जर आजच्या दिनी जर तुम्ही निश्चितच केला तर निश्चितच ही या भाषेलाही, आपल्या मातृभाषेलाही आपण एक अभिमान असल्याचं आपल्याला जाणवेल आणि त्या भाषेला न्याय दिला असं मला वाटेल. आणि निश्चितच तुम्ही हा संकल्प कराल आजच्या दिनी आणि त्या संकल्पाला धरून तुम्हाला लक्षात येईल की समोर तुमच्या 2 वर्षात 3 वर्षात आपल्या भाषेवर प्रभुत्व, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये जे काही बदल तुम्हाला घडून दिसून येईल तो या संकल्प जर आज तुम्ही केला तर निश्चितच तो बदल तुम्हाला जाणवेल. आणि त्याच्याकरता माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि मराठी भाषा अशी वृद्धिंगत व्हावी हे आजच्या युवकांच्या समोर निश्चितच आव्हान आहे. आणि ते आव्हान, युवक म्हटलं म्हणजे आव्हान, आणि आव्हान युवक हे विलया पेलतात त्याच्यामुळे काही विषय नाही. आव्हान येऊ द्या, आम्ही घेतो. तर मराठी भाषेमध्ये समोर आपल्याला अजून चांगल्या ठिकाणी, चांगल्या स्तरावर ही भाषा न्यायची आहे, हा संकल्प करूया. आणि इथेच आपल्याला मराठी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वांना मराठी भाषेची गोडी कशी निर्माण झाली आहे आणि भाषेचं उगम वगैरे कसं झालेलं आहे हे सर्वांनी आपल्याला थोडक्यात वास्तविकता सांगितली. आणि सरांनी मराठी भाषेचा सराव आपण जास्तीत जास्त करावा आणि आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करावा असे सरांनी थोडक्यात मार्गदर्शन केले. आणि आपल्यामध्ये सहनशक्ती आणि ऐकण्याची शक्ती निर्माण करावी. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण गोष्टींचा संकल्प करू. आणि असे मी श्रोतांच्या वतीने किंवा माझ्या विद्यार्थ्यांच्या वतीने नमूद करतो की आम्ही नक्की संकल्प करू. यापुढील आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनासाठी दीक्षा सहारे मी हिला निमंत्रित करतो. आभाराचे झाले भार काही बोलवत नाही, आभाराचे झाले भार काही बोलवत नाही. मान्यवर आहे थोर कशी करावी गीताई आहे, मान्यवर आहे थोर कशी करावी गीताई आहे. एकच विनंती नाही बोलणार फार, एकच विनंती नाही बोलणार फार. गरजत्या टाळांत अतिथींचा करून जय जयकार, गरजत्या टाळांचा अतिथींचा करून जय जयकार. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती ही कधीतरी संपते पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असे उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. माननीय श्री प्राचार्य आवाडे सर यांनी आज आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या अमूल्य वेळात वेळ देऊन कार्यक्रमात अध्यक्षाचे स्थान स्वीकारले व अध्यक्षीय भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. मूल्य आपल्या उपस्थितीचे मनापासून जाणतो, मूल्य आपल्या उपस्थितीचे मनापासून जाणतो. म्हणूनच आम्ही आपले मनापासून आभार मानतो, म्हणूनच आम्ही आपले मनापासून आभार मानतो. आजचे आपले कार्यक्रमाचे विशेष प्रमुख पाहुणे माननीय श्री डॉक्टर संजय धोत्रे सर यांनी कार्यक्रमात येऊन प्रमुख पाहुण्याचे स्थान स्वीकारले आणि आपल्याला मार्गदर्शन केले, म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे आपले गुरुजन वर्ग यांनी आपल्याला जो वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते.
त्याचप्रमाणे माझे मित्रमैत्रिणी यांनी हा कार्यक्रम शांतपणे ऐकून घेतलं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानते. त्याचप्रमाणे हा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश भोमलेंनी इतक्या सुंदर पद्धतीने केले, त्याबद्दल मी त्याचे सुद्धा आभार मानते. त्याचप्रमाणे हा कार्यक्रमात सहभाग घेतला आणि आणखी उत्कृष्टपणे हा कार्यक्रम नियोजित केले, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानते. त्याचप्रमाणे